नमस्कार, वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मस्त असं आपण टिफिन सिरीजचा एपिसोड नंबर 14 घेऊन आलेलो आहोत। छान असं आपण पराठा बनवणार आहोत। मस्त 4 in 1 पराठा आहे हा। त्यासाठी आपली नॉर्मल जशी कणिक मळतो त्यातलंच कणिक मळून घेतलेली आहे। त्यातला एक गोळा घेतलेला आहे, सुक्या पिठामध्ये घोळवून घ्यायचा आहे आणि मस्त अशी पातळ अशी आपली पण चपाती लाटून घ्यायची आहे। नॉर्मल चपाती लाटायची आहे, जेवढी मोठी लाटता येईल तेवढी लाटून घ्यायची आहे अशा पद्धतीने। आणि त्यानंतर सुरी घ्यायची आहे आणि सुरीने मधल्या पॉइंट पासून आपण एक कट मारायची आहे अशा पद्धतीने। एक मिडल मधला पॉइंट धरायचा आणि खाली अशी कट मारून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आता इथे एका साइडला एका कोपऱ्यामध्ये म्हणजे 4 in 1 आहे ना, म्हणजे आपण 4 आपण पार्ट करणार आहोत, त्यामुळे इथे एका कोपऱ्यामध्ये आलूची स्टफिंग टाकलेली आहे, म्हणजे बटाट्याची उकडून मॅश केलेला बटाटा घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आपले नॉर्मल घरगुती जे मसाले असतात ते टाकलेले आहेत, मीठ वगैरे सगळंच। त्यानंतर दुसऱ्या भागामध्ये आपण टाकणार आहोत पनीरची स्टफिंग। पनीर किसून टाकायचं आहे मस्त असं। मी इथे किसून आपल्याला केवढं टाकायचं तेवढं टाकू शकता, जास्तही एकदम भरू नका, नाहीतर तो पूर्ण फाटून जाईल पराठा। आता एका दुसऱ्या कोपऱ्यामध्ये मस्त असं पनीरची स्टफिंग टाकलेली आहे, ते व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहे। सेट म्हणजे एकदम बाहेरपर्यंत घालवायची नाही, थोडंसं जागा ठेवायची नंतर, कारण का आपल्याला चिटकवायचे असतात ना साईड म्हणून। आता तिसऱ्या याच्यामध्ये आपण स्लायसेस केलेला कांदा टाकणार आहोत। मस्त पातळ उभा चिरलेला कांदा आहे आणि त्याचे पाकळ्या सगळ्या मोकळ्या केलेल्या आहेत आणि तो टाकायचा आहे। मस्त असं व्यवस्थित सगळीकडे पसरवून घेतलेला आहे कांदा। आणि चौथ्या याच्यात मेन आपलं चीज जो असतो तो टाकायचा आहे। एक चीज स्लाइस घेतलेली आहे आणि ती व्यवस्थित इथे ठेवून द्यायची आहे चौथ्या पार्टमध्ये। साईडचं थोडंसं बाहेर येत होतं म्हणून ते कट करून घेतलेलं आहे, किंवा कट करा किंवा फोल्ड करा तिथल्या तिथे। अशा पद्धतीने मी फोल्ड करून घेतलेला आहे। आणि याच्यातला आता मस्त असा एक मसाला म्हणजे स्मिथ अँड जोन्सचा पेरी पेरी मसाला घेतलेला आहे, तो आता टाकायचा आहे। त्याची टेस्ट खूपच भारी लागते पराठ्याला, त्याच्यामुळे मी इथे कांद्यावर टाकते मस्त पसरवून। आणि त्यानंतर आपण पनीरवरही टाकायचं आहे, कारण का पनीर प्लेन आहे, फक्त किसून टाकलेलं आहे पनीर त्याच्यासाठी। बाकी बटाट्याची जी स्टफिंग केलेली आहे ती आपण मसालेदार केलेलीच आहे, म्हणून थोडंसं आपण मस्त असं पसरवायचं आहे पेरी पेरी मसाला। आणि आता हे फोल्डिंग करून घेऊया अशा पद्धतीने। एक एक कोपरा पहिले आपण पलटवून घ्यायचा आहे, फोल्ड करायचा आहे आणि चिटकवत जायचं आहे हलक्या हाताने। अशा पद्धतीने आपण चारही कोपरे मस्त असे फोल्ड करून घ्यायचे आहेत पार्ट। मस्त त्रिकोणीमध्ये आपला पराठा इथे बघा मस्त झाला आहे ना तयार। आणि आता या सगळ्या साईडच्या कडा ज्या आहेत ना, ज्या चिटकवून घ्यायच्या आहेत, जेणेकरून स्टफिंग आपलं बाहेर येणार नाही। हलक्या हाताने प्रेस करायच्या आहेत। त्यानंतर याच्यावर आता सुकं पीठ लावायचं आहे, कणिकच आपलं जो आपला याचं असं ना गव्हाचं पीठ तेच वापरते। व्यवस्थित सगळीकडे दोन्ही साईडने पसरवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला पुन्हा पराठा लाटायला व्यवस्थित इझी जाईल। सुकं पीठ लावून झाल्यावर मस्त हलक्या हाताने आपण पराठा लाटून घ्यायचा आहे, एकदम हलक्या हाताने। थोडंसं पीठ लावायचं लागलं असतं, जास्तही लावू नका, पण व्यवस्थित लाटलं गेलं पाहिजे प्रॉपर असं। आता ह्या ट्रायंगल शेपमध्येच मी हा पराठा तयार करून घेते। एका साईडला पॅन गरम करायला ठेवलेला आहे, तवा म्हणजे, आणि त्याच्यावर आता आपण हा पराठा ठेवूया आणि मस्त दोन्ही साईडने छान शेकवून घ्यायचा आहे। एका साईडने आता शेकत आला आहे तर मी पलटवून घेतलेला आहे। आणि आता याच्यावर तेल, तूप, बटर जे काही तुम्हाला लावायचं आहे, मुलांना आवडीचं आहे ते तुम्ही लावू शकता। मी इथे तेलच लावते। दोन्ही साईडने व्यवस्थित आपण तेल लावायचं आहे, छान पसरवून घ्यायचं आहे तेलही, म्हणजे प्रॉपर सगळीकडे लागेल असं। आणि एका साईडने झालं मस्त तेल लावून की आपण पुन्हा पलटवून घ्यायची आहे, जेणेकरून व्यवस्थित बाजू सगळ्या दोन्ही साईडने छान शेकला जाईल पराठा। बघा मस्त इझिली कुठे जास्त फाटलंही नाही आहे आणि व्यवस्थित, आणि स्टफिंग पण अशी भरलेली आहे ना आतमध्ये, बटाटा, पनीर आणि प्लस चीज वगैरे कांदा, त्याच्यामुळे खायला तर इतका भारी वाटतो हा पराठा। आणि पेरी पेरी मसाला त्याच्यावर जो लागतो ना, खूपच भारी, आणि मुलांनाही नक्की आवडेल। अशा पद्धतीचा एखादा जरी पराठा दिलात ना तरी मुलांचं पोट नक्की भरेल। छान मस्त असं फुगलेलाही आहे, दोन्ही साईडने छान बघा इथे शेकवलाही गेलेला आहे। आणि आता ह्याला थंड करून घेऊया। थंड आल्यानंतर टिफिन भरायला घेऊया। मी इथे छोट्या टिफिनमध्ये देते त्याला मस्त असं माझ्या मुलाला आंबावडी आणि हा पराठा। आता थोडासा आता पूर्ण अख्खाच्या अख्खा राहणार नाही ना, त्याच्यामुळे फोल्ड करून ठेवलेला आहे,
किंवा तुम्ही तुकडे वगैरे करून दिलात तरीही चालेल, किंवा पिझ्झा कटाने कट करून दिलात तरीही चालेल. अशा पद्धतीने हा आपला मस्त 4 in 1 पराठा तयार झालेला आहे. आजचा व्हिडिओ टिफिन सिरीजचा एपिसोड नंबर 14 इथे कंप्लीट झालेला आहे. कसा वाटला मग तुम्हाला? आय होप आवडला असेल. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब. थँक्यू.